अधिक मास अधिक मास अधिक मास, काय करून काय नको असा हा महिना अवघ्या 5 ते 6 दिवसावरती आलेला आहे. म्हणजे या महिन्याची सांगता होणार आहे. हा महिना संपणार आहे अधिक महिन्याचा, जो 3 वर्षातून एकदा येतो. आता हा महिना नंतर 33 महिन्यानंतरच तुम्हाला बघायला मिळणार, म्हणजेच 3 वर्षानंतरच तुम्हाला हा महिना बघायला मिळणार आहे. कारण हा महिना अधिकाधिकच्या सेवा करून पुण्य प्राप्त करण्याचा, पुण्याचं फळ मिळवण्याचा हा महिना असतो. तरी देखील असे माझे भरपूर सेवेकरी आहेत, असे माझे भरपूर ताई दादा आहेत, ज्यांना काही कारणास्तव कोणाच्या घरामध्ये सुख आलं तर कोणाच्या घरामध्ये दुःख आलं, काही दुःखाच्या कारणास्तव किंवा काही कारणास्तव माहेरी गेले असतील, कुठे बाहेर ट्रिपला गेले असतील खूप दिवसानंतर, कारण शाळेला देखील सुट्ट्या होत्या बरोबर, आणि या सुट्ट्यांच्या दरम्यानच हा महिना होता. त्यामुळे भरपूर लोकांचे वेगवेगळे प्लॅनिंग्स असतात. तर यामुळे आपल्या भरपूर सेवेकऱ्यांच्या काही कारणास्तव या अधिक महिन्यामध्ये कोणतीच सेवा झाली नाही किंवा त्यांच्या हातातून कोणतीच सेवा घडली नाही, आणि त्यांना या अधिक महिन्यामध्ये काहीतरी करायचं होतं, कोणती तरी सेवा करायची होती, पण आता काय करणार, अवघे 5 ते 6 दिवस राहिलेत, मग मी आता सेवा कशी करू, असा प्रश्न प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनामध्ये आला असणार आहे बरोबर. तर अजिबात चिंता करायची नाही आहे. शेवटचे 5 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, आणि या 5 दिवसामध्ये जर तुम्ही ज्या ज्या तुमच्या सेवा राहिलेल्या आहेत त्या सेवा केल्या, अशा त्या सेवा कोणत्या हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्या सेवा केल्या तर तुम्हाला त्याचं संपूर्ण अधिक महिन्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे. आता अशा सेवा कोणत्या आहेत किंवा अशा सेवा कशा पद्धतीने करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सगळ्यांना सांगते की या अधिक महिन्यामध्ये प्रत्येकाने सुखाचे दिवस पाहिले असतील, प्रत्येकाने दुःखाचे दिवस पाहिले असतील, प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास झाला असेल, संकटातून जावं लागलं असेल, कष्टातून जावं लागलं असेल, पण या अधिक महिन्यामध्ये तुम्ही केलेल्या सेवेचं बँक बॅलन्स संपूर्ण वर्षभराच्या सेवेपेक्षा जास्त असतं. त्यामुळे या महिन्यामध्ये जर सेवा केल्या असतील तर खूपच छान, पण नाही काय करता आलं तर हे शेवटचे 5 दिवस तुम्ही चुकवायचे नाही आहेत. आता ते 5 दिवस कोणते बघा, 11 जून ते 15 जूनपर्यंत आपल्याला हे दिवस चुकवायचे नाही. 11, 12, 13, 14 आणि 15 हे 5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. आता 11 जून म्हणजेच येणारा गुरुवार बरोबर. या दिवशी काय आहे, एकादशी आहे प्लस गुरुवार आहे बरोबर. कोणाकोणाचे एकादशीचं व्रत आहे, भरपूर लोक एकादशीचं व्रत करतात, कोणी कोणी करत नाही, फक्त ज्या काही सेवा असतील ते करत असतात. बघा, आता एकादशी कमला एकादशी आहे बरं का. ज्यांना कमला एकादशीच्या वेळेस ज्या मी गेल्या एकादशीला जे सेवा सांगितल्या होत्या त्या सेवा करता आल्या नाहीत, त्यांनी या कमला एकादशीला ह्या सेवा करायच्या आहेत. कारण या अधिक महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी आलेल्या आहेत, तुम्हाला देखील माहिती आहे, आणि कमला एकादशीच आहे. त्यामुळे जर एकादशीच्या सेवा तुमच्या राहिल्या असतील, गेल्या एकादशीला काही कारणास्तव तुम्हाला नाही करता आली, तर तुम्ही या एकादशीला करू शकता. तुम्हाला सत्यनारायण करायचं होतं तर तुम्हाला सत्यनारायण करता आलं नाही तुमच्या मनाप्रमाणे, तर बरोबर 11 जून ते 15 जूनपर्यंत तुम्ही सत्यनारायण करू शकता. आता ताई 14-15 तारखेला अमावस्या आहे, चालेल का? हो चालेल, काही हरकत नाही आहे. 5 दिवसाचं सत्यनारायण तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर 11 जून ते 15 जूनपर्यंत तुम्हाला, म्हणजे हे 5 दिवस, शेवटचे 5 दिवस तुम्हाला सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे. सलग 12 पौर्णिमा जर सत्यनारायण केलं तर आपल्या घरातील सगळ्या अडचणी नष्ट होतात असं म्हटलं जातं, आणि याचा अनुभव नक्कीच ज्याने केला त्यालाच भेटला. फक्त बोलून आणि फक्त करून काही उपयोग नाही आहे. फक्त त्याच्यातून अनुभव घ्यावा लागतो, त्या सेवेमध्ये जावं लागतं, ती सेवा करण्यासाठी त्या सेवेसाठी बसावं लागतं, ती सेवा करावी लागते, आणि मगच अनुभव घेता येतो. यासाठी तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सत्यनारायण करा. 5 सत्यनारायण होतात तुमचे, 5 सत्यनारायण तुम्ही करू शकता. ताई, आमचं व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव म्हणजे अनुभव घ्यायचा पण राहिला, प्रचिती घ्यायची पण राहिले, अनुभव घ्यावा म्हणून ही सेवा करू नका. पण तुम्हाला ही सेवा करायची आहे बालाजी महाराजांची, आणि तुम्हाला ही 3 रात्रीची सेवा करायची आहे, आणि मग आता आम्ही करू शकतो का? तर हो, या 5 दिवसामध्ये तुम्ही 3 दिवसांची ही सेवा करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही नक्कीच करू शकता. दुर्गा सप्तशतीचं पारायण राहिलं असेल किंवा आपल्या आई भगवतीची ओटी भरायची राहिली असेल तर ती देखील सेवा तुम्ही करू शकता. आपल्या आईचा कुळाचार राहिला असेल तर तो देखील तुम्ही करू शकता. संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे, आणि जर तुमची सेवा घडली नसेल तर या संपूर्ण महिन्यामध्ये जर फळ मिळवून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही पठण करायला हवं. या 5 दिवसामध्ये तुम्ही नक्कीच कमीत कमी एकदा तरी तुम्ही हे संक्षिप्त श्रीमद भागवताचं पठण करायचं आहे.
यामुळे या पठणाने आपल्या जीवनातील संपूर्ण सगळ्या प्रकारचे दोष मिटले जातात आणि आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा देखील मार्ग मिळत असतो आणि याचं फळ देखील अधिकाधिक असे असतं. कारण हा महिना संपूर्ण महिना भगवान विष्णूंच्या नावे आहे, त्यांना समर्पित आहे आणि त्यांची जितकी सेवा करू तितकी कमीच आहे. भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपोआपच प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा कुळाचार असेल, आपल्या आई भगवतीचा कुळाचार असेल, कुंकुमार्चनची सेवा असेल, दुर्गा सप्तशतीचं पठण असेल, एखाद्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल की ग्रंथाचं पारायण कसं करायचं, बघा भरपूर लोक मूळ पीठावरती जाऊन देखील एक दिवसीय पारायण करतात, तर तिथे तुम्ही करू शकता. आपल्या घरामध्ये एक दिवसीय पारायण आपण करू शकत नाही. आपल्या घरामध्ये 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. 5 दिवसामध्ये पण भरपूर लोक उरगण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. म्हणजे तुमच्या ज्या ज्या सेवा राहिल्या असतील, तुम्हाला ही इच्छा होती की या महिन्यामध्ये मला सेवा करायची आहे, दान धर्म करायचा आहे, दान धर्म देखील करू शकता. 33 दिव्यांचं तुम्हाला दान करायचं होतं, दीपदान करायचं होतं, ते तुम्ही करू शकता. पितरांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे की पित्र आपली शांत होतात आणि पितरांच्या सेवेखातीर म्हणजे पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही एखादी वस्तू दान करणार असाल तर गोरगरिबांना दान करा आणि त्यामुळे आपला प्रखर पितृदोष देखील कमी होण्यास मदत होत असते. यामुळे दानाला देखील अतिशय महत्त्व आहे. दीपदानाला, तांबूल दानाला महत्त्व आहे. या महिन्यामध्ये आवर्जून आपल्या आई भगवतीला तांबूल दान करायचं आहे तुम्हाला किंवा 33 दिवे, बघा घरामध्ये देखील 33 दिवे प्रज्वलित करून देवांची आरती देखील केली जाते. तर दीपदान करायला देखील अजिबात विसरायचं नाही आहे. दीपदान कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तर तुमची ऑलराऊंडमध्ये कोणतीही सेवा राहिली असेल, या अधिक महिन्यामध्ये जेवढ्या सेवा सांगितल्या तुम्हाला त्यापैकी कोणतीही सेवा राहिली असेल, मग ते कुंकुमार्चन का असेना किंवा धनलक्ष्मी कुंचमची सेवा का असेना, कोणतीही सेवा असेल तुम्हाला सुरुवात करायची आहे या महिन्यामधून किंवा तुम्हाला कोणत्या तुमच्या सेवा राहिल्या असतील त्या सेवा करायच्या आहेत, तर तुम्ही आता ह्या राहिलेल्या 5 दिवसात तुम्ही सगळे तुमचे जे काही तुमचे प्रयत्न आहेत ते सगळे तिथे लावा आणि तुमचे कष्ट जे काही आहे ते सेवा करण्यात लावा. आणि शेवटचे 5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत, हे चुकवू नका. कारण हे चुकले तर नंतर 3 वर्षानंतरच तुम्हाला हा दिवस बघायला मिळणार आहे. 3 वर्षानंतरच हा महिना येतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून ज्या काही सेवा राहिल्या असतील, सत्यनारायण पारायण, तुमचे पोथीचं तुम्हाला नामस्मरणाची सेवा करायची असेल, अजून काही तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे असेल, व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची असेल, भरपूर काही सेवा मी तुम्हाला सांगितले होते, त्या सगळ्या सेवा करण्याचा योग आता फक्त 5 दिवसात आहे. हा 5 दिवस खूपच महत्त्वाचे आहेत आणि खूप जास्त शुभ आहेत. त्यामुळे तुम्ही या 5 दिवसामध्ये नक्कीच ज्या काही सेवा राहिल्या असतील त्या सगळ्या उरकून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.